हाय स्टुडंट्स, आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमधला फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा चॅप्टर बघू. हा जनरली थिओरिटिकल चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीबद्दल सुरुवातीची सगळी माहिती दिलेली आहे, तर ती आपण थोड्याफार प्रमाणात एक्सप्लेन करून बघूया. याच्यामध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी जनरली आपण जे काही बिझनेस करतो किंवा छोटे मोठे बिझनेस करतो त्याच्यामध्ये जे आपले मॉनिटरी ट्रान्झॅक्शन होतात, मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये म्हणजे कॅश किंवा कॅश स्वरूपात जे काही ट्रान्झॅक्शन होतील किंवा जे काही आपल्या ॲक्टिव्हिटी होतील त्या आपण एखाद्या बुकमध्ये रेकॉर्ड करून ठेवतो. जसे आपले काही खर्च असतील किंवा आपण काही माल विकत घेतो किंवा आपण काही माल विकतो, तर त्याचे जे काही ट्रान्झॅक्शन किंवा त्याचे जे काही एंट्रीज किंवा आपण जे लिहितो त्याच्यामध्ये नोंद करतो वहीमध्ये, त्यालाच आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणू शकतो. पूर्वीच्या काळात म्हणजे सुरुवातीच्या काळात अगदी राजे किंवा ज्यांचं राज्य होतं आपल्या भारत देशामध्ये, त्यावेळी चंद्रगुप्त मौर्याच्या काळात या पद्धतीची सुरुवात झाली. याला अर्थशास्त्र म्हटलं जातं. त्यावेळी त्यांचे एक मंत्री कौटिल्य म्हणून होते, त्यांनी याची सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक देवाणघेवाणाचं रेकॉर्डिंग करणं एखाद्या बुकमध्ये, त्याला देशीनामा असं म्हटलं जायचं. त्यावेळी हळूहळू सगळीकडे या गोष्टी पसरत गेल्या आणि प्रत्येक देशामध्ये आपापल्या पद्धतीने तिकडचे होणारे देवाणघेवाण, जे काही वस्तू किंवा माल इकडचा तिकडे विकला जायचा, त्याचे रेकॉर्डिंग ते लोक आपापल्या पद्धतीने करायला लागले. त्याचप्रकारे एक इटालियन मर्चंट पहिल्यांदा 1494मध्ये लुका डी बार्गो पासिओली याने डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टमची सुरुवात केली. याच्यामध्ये प्रत्येक एंट्रीला किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शनला त्याने 2 विभागात विभागलं आणि 2 गोष्टीमध्ये त्याची रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते पद्धत आत्तापर्यंत चालत आलेली आहे. आणि आता प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन, मोठ्या कंपन्या, जॉईंट स्टॉक कंपन्या त्याचा वापर सर्रासपणे करतात. आणि आता आपण तेच शिकतोय आणि आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टमच आपल्याला फॉलो करायची आहे. आता आपण बघूया बुक कीपिंग या शब्दाचा अर्थ आणि त्याचं काय डेफिनेशन आहे किंवा त्याचं कसं त्या लोकांनी डिस्क्राईब केलेलं आहे बुक कीपिंग या शब्दाला. तर सिम्पल वर्डमध्ये आपण जर म्हटलं तर बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन अ सिस्टमॅटिक वे. याचा अर्थ आपण जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन आपले होतील ते आपल्या बुकमध्ये पद्धतशीरपणे लिहायचे. त्याला तारीख वाईज त्याचे कुठल्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे, खर्च आहे का आपला इन्कम आहे, या पद्धतीने लिहायचं. आणि जनरली ते डेट वाईज असल्यामुळे आपण त्याचं वर्षभराचा एक कालावधी ठरवून त्याच्यामध्ये आपण ते लिहू शकतो. आता याला आपण एक सिंपल गोष्टीमध्ये डिस्क्राईब करू शकतो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा कुठे प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, तर याचं एकदम सिंपल आन्सर तुम्ही लिहू शकता. बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन सिस्टमॅटिक मॅनर किंवा इन सिस्टमॅटिक वे. हे एक सिंपल लाईन आहे ती जी आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर अजून जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल तर आपण अजून एक वाक्य बनवू शकतो. बुक कीपिंग इज अन आर्ट ऑर सायन्स ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. जरा लांबल्याचं काय, पण अशा पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता.
आता आपण याची डेफिनेशन बघूया. डेफिनेशन ज्या सोप्या डेफिनेशन आहेत त्याच्याच आपण डिस्कशन करू आणि तेच आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. जनरली 3-4 डेफिनेशन तुम्हाला दिलेली असतात, पण आपण एखाद 2 डेफिनेशन चांगल्या पाठ करून ते लिहू शकतो. आता याच्यामध्ये पहिली एक डेफिनेशन बघूया. R.N. कार्टरची आहे, जी सगळ्यात जास्त वापरली जाते. बुक किपिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट इन ट्रान्सफर ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. याचा अर्थ बुक किपिंग एक प्रकारचं सायन्स पण आहे आणि एक प्रकारचं आर्ट पण आहे. आता आपण म्हणू सायन्स कसं आहे. सायन्स म्हणजे काय तर सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन, आणि आर्ट म्हणजे एक प्रकारची कला, जे प्रेझेंटेशन करणं. तर हे दोन्ही गोष्टीचा याच्यामध्ये अवलंब केला जातो बुक किपिंगमध्ये. म्हणजे तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन पण फॉलो करायचे आहेत कुठलंही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना, आणि तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन पण अतिशय चांगल्या पद्धतीने करायचं आहे. मग ते आपण या डेफिनेशनद्वारे सांगू शकतो. दुसरी एकदम सोपी डेफिनेशन आहे J.R. बाटलीबॉय यांची. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन सेट ऑफ बुक्स. म्हणजे त्यांनी सांगितलं की एक आर्ट आहे, आणि हे आर्ट कसलं आहे तर बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण एका बुक्समध्ये लिहायची एक प्रकारची कला आहे. आता आपण बघूया याचे फीचर्स काय आहेत. फीचर्स ऑफ बुक किपिंग. पहिलं आहे इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. डेली आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन लिहिणार, आपल्या बुक्समध्ये रेकॉर्ड करणार. ते खर्च असू दे किंवा काही प्रकारचं इन्कम असू दे. आपला जर एखादा बिझनेस आहे छोटा मोठा, आपण जर म्हटलं की आपला भाजीचा बिझनेस आहे, तर आपण त्या भाजीमध्ये दिवसाला विकली जाणारी आपली भाजी किती प्रमाणात आपली विकली गेली याचं आपण ते बिझनेस ट्रान्झॅक्शन संध्याकाळी किंवा जसं तुम्हाला जमेल त्या दिवशी त्या डेला आपण रेकॉर्ड करू शकतो. आणि आपण किती भाजी आणली याचं रेकॉर्डिंग करू शकतो. दुसरं आहे ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. याचा अर्थ असा नाही की उधारीचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड नाही केले जात, ते पण फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहेत. फक्त ते क्रेडिट, म्हणजे 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. एक कॅश असतो आणि क्रेडिट असतो. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शनसुद्धा रेकॉर्ड केले जातात. पण जर आपण म्हटलं की ही भाजी घ्या आणि त्याच्या बदल्यात मला काहीतरी दुसरी वस्तू द्या, तर ते बार्टर एक्सचेंज पद्धतीचं ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करत नाही याच्यामध्ये. फक्त ज्याचं रिझल्ट कॅश किंवा कॅश स्वरूपात काही होणार असेल त्या पद्धतीचं ट्रान्झॅक्शन बुक्समध्ये रेकॉर्ड होतं. तिसरं आहे ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स. म्हणजे जे काही आपण रेकॉर्डिंग करणार आहोत ते काही पर्टिक्युलर पिरियडसाठी, वर्षासाठी, महिन्यासाठी किंवा आठवड्याचा, आपल्या जसं आपल्याला त्याचा पुढचा अभ्यास करण्यासाठी किंवा आपल्याला त्याच्यावर बजेटिंग करण्यासाठी त्याची गरज असेल त्या पद्धतीने आपण त्याची रेकॉर्डिंग करायची असते. नेक्स्ट आहे रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की कुठलंही रेकॉर्डिंग करताना आपल्याला जे बुक किपिंगचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. ते पुढे आपण बघूया, पुढच्या चॅप्टर्स पण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत ते कळतील. पण महत्त्वाचं काय आहे की रेकॉर्ड करताना आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशनला फॉलो करूनच बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे आहेत, काहीही करून नाही चालत. नेक्स्ट आहे इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. म्हणजे हे दोन्ही बाजूने त्यांनी सांगितलं आहे की एक प्रकारची कला आहे जे आपण रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून आपण ट्रान्झॅक्शन लिहायचं आहे, पण ते दिसायला पण छान दिसलं पाहिजे, एखाद्या माणसाला ते समजलं पाहिजे. तर हा जो प्रकार आहे याला आपण फीचर्स म्हणतो. 4-5 फीचर्स आहेत, 3-4 फीचर आपण लिहिले तरी चालतात. मोठा प्रश्न येतो आपल्याला बुक किपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये पहिल्या परीक्षेमध्येच की व्हॉट इज बुक किपिंग अँड अकाउंटन्सी अँड व्हॉट आर द फीचर्स, ऑब्जेक्टिव्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. तर आपण त्यामधले आता फीचर्स बघितले. आता आपण ऑब्जेक्टिव्ह थोडक्यात बघूया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. The main object of bookkeeping is to keep complete and accurate record of all financial transactions in systematic, orderly and logical manner. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे बुक किपिंगचा
की आपल्याला तो पूर्ण बिझनेस ट्रान्झॅक्शन किंवा आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा सिस्टमॅटिक पद्धतीने त्याचा रेकॉर्ड ठेवायचा आहे आणि ॲक्युरेट रेकॉर्ड ठेवायचा आहे. म्हणजे काही चुका नाही पाहिजे त्याच्यामध्ये. खाडाखोड हा प्रकार तर सोडूनच द्या. चुका म्हणजे 1000 रुपयाच्या जागी 100 रुपये लिहिले, एखादा शून्य आपण गाळला, असं काही नाही झालं पाहिजे. किंवा एखादा शून्य वाढवला, तसं पण नाही व्हायला पाहिजे. दुसरं आहे, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण डेट वाईज आणि त्यांच्या अकाउंट वाईज लिहिले पाहिजे. तर हे अकाउंट काय प्रकार आहे तो आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये कळेल. तिसरं, बुक किपिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ ॲन एंटरप्राइज बिझनेस अँड इट कॅन बी प्रोड्यूस ॲज अन एव्हिडन्स वेन एव्हर अँड वेरेवर रिक्वायर्ड. बुक किपिंग हा महत्त्वाचा एक आपण म्हणू शकतो की एक पुरावा आपल्याला पुढे भविष्यामध्ये कामाला येऊ शकतो. जर याचं आपण प्रॉपरली रेकॉर्डिंग करून ठेवलं आणि त्याचे बिलिंग्स, त्याचे समोरच्या पार्टीकडून आपण त्याचं ॲक्सेप्टन्स घेतलेलं असेल बुक्समध्ये, तर आपल्याला उद्या काही आपले क्लॅशेस झाले समोरच्या पार्टीबरोबर, तर आपल्याला तो एक एव्हिडन्स म्हणून दाखवता येतो. जसं आपण चेक देतो एखाद्याला, तर चेक समजा तो बँकेमध्ये वाटला नाही, तर मग तो एक प्रकारचा एव्हिडन्स क्रिएट होतो की बाबा या माणसाने मला चेक दिला, पण याने मग बँकेमधून काय मला पैसे मिळाले नाहीत, तर आता तुम्ही जर यांनी चेक दिला याचा अर्थ हा मला पैसे देणे लागतो, तर मग त्याबद्दल आपण तसं कोर्टातून त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतो. नेक्स्ट आहे, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठलाही बिझनेस करताना आपण कशासाठी करतो, तर आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे. बिझनेसचं डेफिनेशनच असं आहे की वेअर देर इज अ प्रॉफिट दॅट इज अ बिझनेस. इवन आपण म्हणू शकतो की तुम्ही वर्षाला 1 ट्रान्झॅक्शन करा किंवा तुम्ही 1000 ट्रान्झॅक्शन करा किंवा लाखो ट्रान्झॅक्शन करा, ज्याच्यामधून तुम्हाला प्रॉफिट होतो तो बिझनेस, त्याला आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतो. सो बुककीपिंगचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला प्रॉफिट किती झाला किंवा लॉस किती झाला हे बघणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, टू नो द टोटल असेट अँड लायबिलिटीज ऑफ एंटरप्राइजेस. आपल्याला याच्यातून हे पण कळतं की बाबा आपल्याकडे किती असेट्स आहेत. असेट्स म्हणजे आपली संपत्ती किती आहे आणि आपल्यावर लायबिलिटीज किती आहेत. लायबिलिटीज म्हणजे आपण काही कर्ज घेतले असतील बिझनेस करण्यासाठी, तर त्याची किती रक्कम आहे आणि आपण त्या कर्ज घेतलेल्या गोष्टीमधून काही महत्त्वाच्या वस्तू कुठल्या ज्या आपल्याला कायमस्वरूपी कामाला येतील त्या आपण कुठल्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला याच्यातून कळतं प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन केल्याने. बिझनेसमॅन कम टू नो करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर, कम्पेअर इट फायनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस एंटरप्राइज इन सिमिलर लाईन. बिझनेसमॅनला हे कळू शकतं की या वर्षाचा प्रोग्रेस गेल्या वर्षापेक्षा कसा आहे आणि तो कम्पॅरिझन पण, म्हणजे कम्पॅरिझनसाठी शॉर्टकटमध्ये आपण म्हणू शकतो की कम्पॅरिझनसाठी आपण बुककीपिंगचा वापर करू शकतो आणि खरोखर त्याचं आपल्याला यूज आहे. कारण की कसं आहे की जर आपण बुककीपिंग प्रॉपरली मेंटेन नाही केलं, काही रेकॉर्ड आपण ठेवलं नाही, आपण म्हणू की नंतर आपण लिहू किंवा आपल्या लक्षात राहील, पण ह्युमन मेमरी याला लिमिटेशन आहे. तुम्ही 1 दिवसाचं लक्षात ठेवू शकता, 2 दिवसाचं लक्षात ठेवू शकता, जास्तीत जास्त 1 आठवड्याचं, पण त्याच्या पुढे तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. इवन आत्ताच्या कंडिशनला आपण फोन नंबरसुद्धा कोणाचा लक्षात ठेवत नाही, डायरेक्ट मोबाईलमध्ये सेव्ह करतो. मोबाईलचा हा एक डिसॲडव्हान्टेज आलेला आहे. कारण की आपण साधा आपल्या मित्राचा किंवा घरातल्यांचे आपल्याला नंबर नीट लक्षात नसतात. तर हा एक भाग आहे की हा मेमरीसाठी आपल्याला मदत करतो. तर हे झाले आपण काय डिस्कस केले. आता आपण केले ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग. आता आपण शेवटचा एक याच्यातला पार्ट आहे तो आहे इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. इम्पॉर्टन्स ते जसं ऑब्जेक्टिव्ह आहे तसंच इम्पॉर्टन्स पण सिमिलरच आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे रेकॉर्ड. पहिला इम्पॉर्टन्स काय की रेकॉर्ड. तर याच्यातून आपल्याला काय मिळतं, रेकॉर्ड मिळतो. इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन, बट बुक किपिंग मेंटेन रेकॉर्ड्स ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट. मी मगाशीच सांगितलं की ह्युमन मेमरीला
लिमिटेशन आहे. आपण किती ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवणार, पण बुककीपिंग असल्यामुळे ते मेंटेन केल्यामुळे आपल्याला पूर्ण रेकॉर्ड आणि परमनंट रेकॉर्ड आपल्याला मिळतो आणि त्याचा फायदा आपल्याला पुढे डिसिजन मेकिंगसाठी होतो. सेकंड आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बुककीपिंग असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला किंवा इतर कोण जे इंटरेस्टेड पार्टी असतात त्यांना बिझनेसबद्दल सगळी माहिती मिळते. जसं बिझनेसला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे गेल्या वर्षात या वर्षात, असेट किती आहेत बिझनेसकडे, लायबिलिटीज किती आहेत, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट किती आहेत, त्यांच्याकडे माल किती पडलेला आहे, स्टॉक म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो. हे सगळं इन्फॉर्मेशन, याला आपण फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणतो. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आरामात मिळू शकते जर आपण प्रॉपर बुककीपिंग आणि अकाउंटन्सी रेकॉर्ड केलं असेल तर. तिसरं महत्त्वाचं पॉईंट डिसिजन मेकिंग. मगाशी सांगितल्याप्रमाणे बुककीपिंगचं रेकॉर्डिंग तुम्ही केल्यामुळे तुम्हाला फ्युचर डिसिजन घेता येतात की तुम्हाला बिझनेस एक्सपांड करता येईल का, तुम्हाला अजून एरिया कवर करता येईल का, माझा बिझनेस या एरियामध्ये चांगला चालतो, अजून मी एरिया कवर करतो, अजून कुठेतरी एक्सपेन्शन करतो बिझनेस, किंवा मी बिझनेस वाढवू शकतो की आता माझा प्रॉब्लेम होतो आहे कमी करावा लागेल वगैरे. या गोष्टीचे डिसिजन तुम्हाला घेता येतात. नेक्स्ट पॉईंट आहे कंट्रोलिंग काय करतं, तर बुककीपिंग एनेबल द एक्झिक्युटिव्ह ऑफ बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. कंट्रोल करणं म्हणजे कुठे आपलं काही नुकसान होतं आहे का, की बाबा कुठे वेस्टेज आपले पैसे इन्व्हेस्ट होत आहेत का. तर या गोष्टीकडे बुककीपिंगच्या रेकॉर्डमध्ये आपल्याला कळतं की बाबा आपल्या ऑफिस, समजा आपण एखादं आपलं ऑफिस आहे, ऑफिसमध्ये आपल्या इलेक्ट्रिसिटीचा काय यूज होतो आहे, किती वेळ इलेक्ट्रिसिटी चालू आहे, किती अननेसेसरी चालू आहे. उगाच आपण नको 4 माणसं कामाला आहेत आणि 10 ठिकाणी आपण त्याचे लाईटचे कनेक्शन लावून चालू करून ठेवलेत. तर हे आपण टाळू शकतो. इलेक्ट्रिसिटी आपण सेव्ह करू शकतो, जेवढी गरज आहे तेवढंच वापरू शकतो. सो कंट्रोलिंग करणं हे बुककीपिंगमुळे शक्य होतं. नेक्स्ट पॉईंट आहे इव्हिडन्समध्ये मगाशीच आपण इम्पॉर्टन्समध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण डिस्कस केलं मला वाटतं, की इव्हिडन्स म्हणजे उद्या काही तुमचे क्लॅशेस झाले किंवा तुमचे काही डिस्प्यूट झाले क्लायंटबरोबर किंवा तुमच्या बिझनेस जे रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला जे बुककीपिंगचं रेकॉर्डिंग असेल, एखाद्याकडून कर्ज घेतले किंवा एखाद्याला कर्ज दिले, तर त्याचा तुम्ही कोर्ट ऑफ लॉमध्ये ॲज अ इव्हिडन्स म्हणून वापर करू शकता. आणि शेवटचा आहे तो टॅक्स लायबिलिटी. अतिशय महत्त्वाचा पॉईंट की बुककीपिंग केल्यामुळे कसं की तुम्हाला प्रॉफिट झाला, लॉस झाला, जे काय आहे ते कळतं. त्याचप्रमाणे तुमच्यावर किती टॅक्स लायबिलिटी बसते. GST, आता तर GSTचा जमाना आहे, त्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर GST असतोच. तर हे कसं काय आपल्याला कळतं, तर जर आपण बुककीपिंग प्रॉपरली मेंटेन केलं तर आपल्याला दर महिन्याला किंवा दर वर्षाला किती इन्कम टॅक्स भरायचा आहे, किती GST भरायचा आहे, हे आपल्याला याच्यातून कळतं. आणि शेवटचा एक आहे जो युटिलिटी म्हणजे युटिलिटी म्हणजे त्याचे काय फायदे आहेत किंवा आपल्याला काय यूज आहेत. तर ते कसं असतं की युटिलिटी म्हणजे आपण प्रत्येक माणसाच्या दृष्टीने आपण जर बघायचं, समजा फॉर एक्झाम्पल ओनर आहे, तो ओनरला काय बाबा फायदा आहे याचा, तर बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉसेस, असेट्स, लायबिलिटी ऑफ एंटरप्राइज ॲट एनी टाईम. म्हणजे त्याला काय फायदा आहे बिझनेसमॅनला किंवा एखाद्या ओनरला, की बाबा माझं काय बिझनेसमध्ये आहे, कसं काय, किती होणार, किती प्रॉफिट झाला आहे, आज किती असेट्स आहेत, किती लायबिलिटी आहेत माझ्याकडे, हे सगळं मी त्याच्यातून समजू शकतो. दुसरं आहे मॅनेजमेंट दृष्टिकोनातून. जर आपलं मॅनेजमेंट डिपार्टमेंट म्हणजे कोणी मॅनेजर असेल तर तो कसं काय विचार करेल या बाबतीत, त्याला तो कसं बुककीपिंगकडे बघेल. तर मॅनेजमेंट काय करेल की त्यांना डिसिजन घ्यायचे असतात, कुठे कंट्रोल करायचे, एक्सपेंडिचर कंट्रोल करायचा असतो किंवा कुठे काही अननेसेसरी काही आपल्या ॲक्टिव्हिटी असतात त्या बंद करायच्या असतात. तर याच्यावर ते बुककीपिंगच्या बेसिसवर डिसिजन घेऊ शकतात, त्या बुककीपिंगच्या रेकॉर्डच्या बेसवर, की बाबा इकडे जास्त खर्च होतो आहे तो कमी करा, इकडे जास्त माणसं कामाला आहेत तर ती कमी करा, किंवा इकडे कमी माणसं पडत आहेत तर जास्त करा. तर अशा प्रकारचे डिसिजन ते लोक घेऊ शकतात. तिसरं म्हणजे इन्व्हेस्टर म्हणजे काय की मोठमोठ्या कंपन्या तुम्ही बघाल आता की शेअर मार्केट आहे,
तर त्याच्यामध्ये लोक आजकाल सगळीच लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलेली आहेत. अगदी मिडल क्लासपासून ते अगदी रिच क्लासपर्यंत सगळे लोक शेअर मार्केटमध्ये आता इन्व्हेस्ट करतात. भले 1 शेअर घेऊ दे, 10 शेअर घेऊ दे, हजारो शेअर घेऊ दे किंवा लाखो शेअर घेऊ दे, जे काय त्यांच्या फायनान्शियल कॅपॅसिटीप्रमाणे. मग ते लोक काय बघतात बुककीपिंगमध्ये, तर एखाद्या कंपनीचं काय रेकॉर्ड आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं आहे, ते प्रॉफिटमध्ये आहे का, त्यांचे ॲसेट किती आहेत का. मग हे त्यांना कुठून कळतं, तर तुम्ही जर कधी पेपर वाचलात तर पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल बऱ्याचशा कंपन्यांचं फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे त्यांची बॅलन्स शीट किंवा वर्षभराचा लेखाजोखा जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो आणि त्याच्यावरून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तुम्ही म्हणजे बरेचसे इन्व्हेस्टर तेच बघतात आणि त्याच्यावरून ते शेअर घ्यायचे की नाही ते ठरवतात. तर हा झाला एक मुद्दा. दुसरा आहे कस्टमर्स काय बघतात की बाबा ही कंपनी आम्हाला माल बरोबर प्रोव्हाइड करेल का, आम्ही जर यांच्याकडून माल घेतला तर ही टायमावर देईल का, यांची काय फायनान्शियल कंडिशन आहे, यांच्याकडे माल बनवण्याची कॅपॅसिटी आहे का. तर हे सगळं बघितलं जातं. गव्हर्मेंट काय बघतो की बाबा आम्हाला टॅक्सेस मिळतील का, वेळेवर हे टॅक्स भरतायत का. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. जास्त पॉईंट लिहू नका याच्यात, 3-4 पॉईंट मॅक्झिमम माझ्या मते ठीक आहेत, कारण की जास्त पण लांबलचक आन्सर करण्यात काही पॉईंट नाही आहे. तर हा जो महत्त्वाचा क्वेश्चन होता की व्हॉट इज बुक कीपिंग, त्याचे डेफिनेशन, त्याची मिनिंग मी तुम्हाला सांगितली. त्याचा जो आपण म्हणू उगम झाला, कसं काय झालं, बुक कीपिंगची सुरुवात कुठून झाली, ती कशी कशी पसरत गेली आणि आत्ताच्या कंडिशनला ती कशी वापरली जाते. आता डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम, बुककीपिंगमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे सिंगल एंट्री आणि एक आहे डबल एंट्री. तर ते आपण हळूहळू बघू पुढे. पण ह्या दोन्ही प्रकारामध्ये डबल एंट्रीचा वापर जास्तीत जास्त आता होतो आणि बरेचसे बिझनेस फर्म्स म्हणा किंवा जॉईंट स्टॉक कंपनी म्हणा, मोठ्या मोठ्या कंपनींना आपण जॉईंट स्टॉक कंपनी म्हणतो, तर या कंपन्या बुककीपिंगचा वापर करतात. आणि प्रत्येक ठिकाणी अकाउंटिंगला खूप महत्त्व आहे, कारण की GST जे इंट्रोड्यूस झाले त्यामुळे त्यांना प्रत्येक महिन्याचा आणि डे वाईज रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपण हा पहिल्या चॅप्टरमधला हा महत्त्वाचा क्वेश्चन त्याच्यामध्ये सगळं आपण कवर केलेलं आहे. तर आपण पुढे दुसऱ्या आपण आपल्या लेक्चरमध्ये बघू पुढची अकाउंटिंग सिस्टम कशी आहे, त्याचे डेफिनेशन आहेत, काही अकाउंटिंग टर्म्स आहेत ज्या बुककीपिंगमध्ये आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.